नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. आता मालिनी पार्थला विचारत असते की अरे काच फुटली म्हणजे कसली, तेव्हा पार्थ आता घडलेला सगळा प्रकार सांगतो की क्लायंटने मला कपल वॉच दिलं होतं, पण मात्र ज्या वेळेस मी ते काव्याला दाखवत होते तेव्हा तिच्या हातातून ते घड्याळ खाली पडलं आणि फुटलं. तर आता मालिनी मनात मनात विचार करते की काव्याच्या हातून घड्याळ खाली पडलं की तिने मुद्दाम पाडलं. मला तर असं सारखं वाटत असतं की काव्या माझ्यापासून काहीतरी लपवते. या काव्यपार्थ विषयी वागणं मला काही खूपच वेगळंच चाललंय. तेच दुसरीकडे आता वसुंधरा रम्याला सांगते की किवाच्या आयुष्यात मी असा सुरंग पेरणार आहे ना की त्याचे झटके नंदिनीला लागणार आहेत. त्या नंदिनीने संपूर्ण कुटुंबासमोर माझा अपमान केला ना, आता बघ मी त्यांचा कसा खेळ संपवते. तर इकडे नंदिनी आता जीवाला सांगत असते की एकदा तुम्ही माझं बोलणं तर ऐकून घ्या. आपला जो काही गैरसमज झालाय ना, आपण एकदा बसून बोलू की सगळं काही चालू होईल. पण मात्र जीवा हा नंदिनीवर खूप चिडतो. आणि तो म्हणतोय की मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. तू प्लीज माझ्या मागे लागू नकोस. आणि मी बाहेर चाललोय. आता जीवा जो आहे निघून गेलेला नंदिनीला खूप वाईट वाटतं. तर बघूया आता जीवाचा राग कधी शांत होतो, सगळं कधी नीट होतं.